पत्रक दिलेलं आणि हे मुद्दे फक्त एवढे सांगायचे. तो विषय काय ते सांगायचं काय तुला काय सांगायचं काय सांगायचं. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही जे आता हे अवैध दारू हातभट्टी दारू विक्री व निर्मिती बंद करण्यासाठी धरणे आंदोलन करत आहात, कशामुळं म्हणजे कुठं चालू आहे सध्याला हे? सर मला कसं झालं माहिती आहे का, पहिला व्हिडिओ काढले, कोण पाठवले मला माहिती नाही आहे. सगळं हातभट्टीवाला किती लोक आहे, विकणार आणि काढणार सगळे लोक, आणि मला धमकी करायला लागला, तूच पोलिसाला व्हिडिओ दिले असं म्हणून दमदाटी केले, तुला मारून टाकतो, पैसे किती दारू हातभट्टी 2 नंबर वाल्याकडं लई पैसे असते. मला पोलीस बी एक वेळा मोसुली साहेब काय म्हणले, मोसुली साहेबाला सांगितलं मी एक वेळा, साहेब मला धमकी यायला लागला. मी ठीक आहे मी बोलून घेतो म्हणलो. आता 15 दिवस झाले सर, बोलवलं नाही काय नाही. हर एक आता 15 दिवस झाले रोज हातभट्टीवाल्याचा आणि विकणाऱ्या सगळ्या लोक मला धमकी करायला लागला. बघ आता पुढं काय तर केले तर तुला मारूनच टाकतो असं करायला लागला. पैसे लई आहे माझ्याकडं असं म्हणून लई दम द्यायला लागला मला. 15 दिवस झालं गप्पच बसलो. हिजे सोडून पहिला गेल्या वर्षी बी केला होता, 2-3 वेळा केलो, अजून बी गप्पच बसलो मी. शरणप्पा लायप्पा शिरगुरे आणि महादेवा विसरकट्टे, कोळी, आळगी हे सगळं मिळून. ते अक्कलकोट तालुक्यातले का? हा अक्कलकोट तालुका. कुठल्या गावचे? एक आळगीचं आहे आणि गुड्डेवाडी, मुंडेवाडी, केगाव, तडवळ, कोरशेगाव सगळं मिळून मला लई दमदाटी करायला लागला सर. म्हणजे तुम्ही तक्रार दिली म्हणून तुम्हाला दमदाटी केली? हां, तूच व्हिडिओ पोलिसला सोडले. पोलिसाला बी सांगितलो असं असं मोसुली साहेब म्हणून. हिने काय म्हणते, मला मोसुली साहेबच सांगितले, तूच सांगितले म्हणून. तुम्ही एसपीला अर्ज दिलो नाही का? दिले की सर, सगळं एसपीला दिलो, सगळ्याकडे देऊन दिलो मी. तुम्हाला ह्या दारू धंद्यावाल्याकडून ज्यावेळेस दम येतो त्याच्या अगोदर तुम्ही SP आणि कलेक्टरला पत्र दिले का? सगळं दिलेलं आहे सर. म्हणजे दारू बंदी बंद करा म्हणून. बंदी बंद करा म्हणून. त्यानंतर तुम्हाला दम दिलेला आहे? हां, दम दिलेला आहे. हेच सर, आता मुंडेवाडी गावात हर एक वर्षाला 4-5 पोरं मरा लागला दारू पिऊन फुटका. हां, हे फुटकळ दारू पिऊन हिऱ्या घालून दारू काढते. आणि हिरे म्हणजे शेतीला खात घालते बघा, ऊसाला अनेक पिकाला खातला घालते, हे घालून दारू काढते बाहेर. दादा तुम्ही कुठल्या नावाने अर्ज दिले? तुमचं नाव? शंकर बसण्णा हंद्रोळे, कुठल्या मुंडेवाडी, अक्कलकोट तालुका, जिल्हा सोलापूर. माझं गाव मुंडेवाडी. मुंडेवाडीचे? हां. म्हणजे तुम्ही त्या अक्कलकोट तालुक्यातलेच आहे? हां, अक्कलकोट तालुका. म्हणजे तुम्हाला दारू व्यवसाय करणारी पूर्ण डिटेल माहिती? हां, डिटेल माहिती आहे. 30 वर्षापर्यंत माहिती आहे मला. 30 वर्षापर्यंत धंदा करते. 30 वर्षापासून धंदा चालू आहे? हां, शरणप्पा लायप्पा शिरगुरे. तिने 4-5 वेळा केले असं मला माझ्यावर हे फक्त अक्कलकोट तालुक्यापुरतं मर्यादित आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये? अक्कलकोट तालुक्यामध्ये इतर जे जिल्हा आहेत त्याच्यात काय संबंध, काय म्हणजे तुमचं काय मत आहे? माझा अक्कलकोट तालुक्यामध्ये एवढंच बंद करायचं मला. हां, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे.